गाडी कुठं माग घे की माग बघूया की हाय का ताकद. उतरायला लागणार रे. ये वा 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 वा. रा 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 रा. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आतमध्ये अवघड व्हायला लागलंय. म्हणजे झोपून आतमध्ये जावं लागतं इथून पुढे. तेव्हा त्या साईडला जे मार्किंग होते त्याच्यापेक्षा हे मोठी मार्किंग आहेत आणि इथे शिवलिंग टाईप आपल्याला दिसतंय. कदाचित हे शिल्प असावं. आलेलं आहे. नाही ही फुगले ना बॅग जास्त. आम्ही आता सोमटणे फाट्यावरती चहा घ्यायला थांबलोय आणि प्रमोद दादा आत्ताच आला इथे. आम्ही आत्ताच टाकवे खुर्द या गावात पोचलोय. समोर काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि तुम्ही ह्या बाजूला इकडे पाहू शकता. हा हायवे आहे आणि बरोबर समोरच इकडे आपल्याला विसापूर किल्ला दिसतोय आणि त्याच्या बाजूलाच इथे आपल्याला लोहगड किल्ला पाहायला भेटतोय. आता इथून आपण मंदिरामध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात करूयात. हे समोर काळभैरवनाथाचं मंदिर आहे की मगाशी आपण त्या मंदिरामध्ये होतो. नंतर आपण आता इथे आलोय. तुम्ही इथे पाहू शकता. इथं पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटतात. खूप मोठी आहेत. हे वा पाण्याचं टाकं म्हणता येणार नाही याला कदाचित. म्हणजे एक मोठी गुहा असल्यासारखंच आहे. इथे पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच असे काही अवशेष सुद्धा पाहायला भेटतात. आता हे पाहून आपण आता पुढे जाऊयात आणि इथे समोरच आपल्याला एक तळ सुद्धा पाहायला भेटतो छोटंसं. कुठे आहे म्हणला? इथे हा समोरचा का? मग याला एंट्री कुठून आहे आता? इथनं बरोबर तिथं त्या झाडात का? हा ती जे वरच्या डोंगराच्या पायथ्याशी एकदम खाली मध्ये. हा का? 2-3 आहेत ना काहीतरी? ते एकच एक समोर दिसते बघा तिकडं. ती छोटी इथं जी आहे ना ती मोठी. कुठं म्हटलं ते? इथं डोंगराच्या मध्ये ते झोपून जाते ती इथली वरचीच का ती? ती इथं आहे का? जर आम्ही इकडे गेलो वरती तर आडवं जाईल. मला वाटतं आपल्याला हे फास्ट होईल. फक्त ह्याला टाइम लागेल आपल्याला. गाडी असू दे का इथं तोपर्यंत? इकडनं गेले ना तुम्ही रस्ता तुम्हाला सांगतो. इथनं गेले की अशी तिरके जावा. इकडं तुम्ही क्वेश्चन म्हणजे इकडं आहे रस्ता. इकडनं अशी ह्या साईडने जाऊन डोंगराला ह्या साईडने असं जावं लागतं. इकडं मागं येऊन
बरोबर पायथ्याशी त्या डोंगराच्या एकदम पायथ्याशी. ट्रेकला सुरुवात झालेली आहे. ही अशी कच्ची पायवाट आहे आणि आपल्याला तिथे वरती जायचं आहे. तिथे एक गुहा आहे आणि दुसरी गुहा आहे ती इकडे समोर आहे, या समोरच्या माउंटेनमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही समोरची गुहा बघूयात. ही सगळ्यात मोठी आहे. त्यानंतर मग आपण दुसऱ्या गुहेकडे जाऊयात. जागोजागी असं गवत जळलेलं दिसतंय. आता हे वनवा लागून जळले की लोकांनी जाळले ते काय माहित नाही. ते म्हणले होते इथं बेसलाच आहे म्हणून, पण मला वाटतं हे समोर रॉक वॉल दिसतंय त्याच्या मागच्या साईडला आहे बहुतेक ती. हे समोर जे दिसतंय ते तुम्हाला काही माहीत आहे का याबद्दल? माहीत असेल तर मला नक्की सांगा. पण मला मिळालेल्या माहितीनुसार असं म्हणतात की याच्यावरून पहिल्या काळात लोक पावसाची दिशा ठरवायचे, म्हणजे कोणत्या दिशेला जास्त पाऊस आहे ते याच्यावरून ठरवायचे. इथे एक छोटीशी गुहा पाहायला भेटते, पण ती बुजून गेल्या. आपण आता इथून दुसऱ्या गुहेकडे जाऊयात, की जी मेन गुहा आहे ती इकडे समोर आहे. आणि नंतर मग त्या दुसऱ्या माउंटेनमध्ये जी गुहा आहे त्याच्याकडे आपण नंतर खाली आल्यावरती जाऊयात. प्रमोद दादा पुढे गेलाय. ही अशी निसरडी वाट आहे बऱ्याच ठिकाणी. मातीचा पोर्शन असल्यामुळं पाय स्लिप होतात. फायनली गुहेजवळ येऊन पोचलोय. आता आपण इथून आतमध्ये जाऊयात. प्रमोद दादा आतमध्ये गेलाय. थोडासा चिखल झाला इथे. आहे अजून नाही जाता येणार. होय, टॉर्च तेवढीच आहे का? पुढे घे बघूया इकडं. आपण जितकं बघूयात किती.
जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आतमध्ये अवघड व्हायला लागलंय. म्हणजे झोपून आतमध्ये जावं लागतं इथून पुढे. त्यामुळे आपण आता इथून रिटर्न जाऊयात. काय आलं? हे घे. गुहा पाहून झाली आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. म्हणजे आता ह्या गुहेचा हा परतीचा प्रवास आहे. इथून आता खाली मगाशी आपण जिथे गाडी लावली तिथे आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर मग पुढे गाडीवरून त्या दुसऱ्या माउंटेनच्या पायथ्याशी जाऊ. प्रमोद दादाला घरून फोन आलाय. बघूयात काय बोलते फोनवरती. नाही नाही म्हणजे हा कदाचित झाला असेल, पण काही काही ठिकाणी वरती असेच मार्किंग आहेत, त्याला अशी लाईन मारलेली आहे दोन्ही साईडने. मग ते मला असं समजलेलं की ते अश्मयुगात पाणी साठवायसाठी त्याचा वापर करायचे. म्हणजे आता हा मार्क आहे ना, तर ह्याला साईडनं इकडून एक रेष इकडून एक रेष, म्हणजे ह्यात जे पाणी साठणार ना ते त्यावेळेला जे पाण्याचं टाकं वगैरे तिथं आजूबाजूला कुठलं असेल ते ह्यात साठलेलं पाणी त्या लाईनमधनं आपोआप त्या टाक्यामध्ये जाणार. हॅलो. हे मार्किंग कदाचित पावसाचं पाणी साठून साठून तयार झाले असावेत, कारण याला आजूबाजूला अशी कुठे लाईन वगैरे मारलेली दिसत नाही येते. शौर्याला काही स्नेक बघायचा होता, साप. त्याला काही सवय लावल्या काय साप बघायची. होय, ते ॲक्च्युली म्हणजे काय झालं, पुढे एकदमच लहान आहे ना ती आणि मध्ये चिखल आहे. कारण आम्ही लोक जायचो ना, हां, तर आम्ही कॅमेरे वगैरे आम्ही अर्धवट जाऊन रिटर्न यायचो. नाही, आणि आतमध्ये जरा असं एकतर गरम होते आणि दुसरा विषय म्हणजे जरा असं म्हणजे ऑक्सिजन कमी झाल्यासारखं वाटते जरा आतमध्ये. असं खाली आहे ना ते, खाली असं असं सरळच आहे, पण जसं जसं आत जाईल का नाही असं तोंड निमुळतं होत जाते आत. त्यामुळे होणार. काही लोक सांगतात की पलीकडे निघाली, पण आता नाही नाही वाटत मग पलीकडे निघालेली असेल. काय सांगू शकतो, जुनी लोक सांगतात आता. कदाचित ते पहिल्या काळात असेल, मग आता बुजून बिजून गेला असेल कदाचित, असं झालं असेल. नाही गेलं नसून ते आरपार दोन तीन आहेत का, ती एक तिथे दिसते, एवढी मोठी नाही, हीच मोठी, म्हणजे दोनच आहेत.
बरं बरं चालतंय. चला आता आपण त्या दुसऱ्या गुहेकडे जाऊया. गाडी कुठं माग घे की माग बघे की हाय का ताकद. उतरायला लागणार नाही. घे घे बोट. चला ये वा 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 वा. नाही ओढतो की आता घेतो रस्त्यापर्यंत. आलो की आता झालं आता. चला दमलो. नको नको. हे बघा इथे पण असे मार्किंग पाहायला भेटत आहेत मोठे मोठे. पण विषय असा आहे की त्या साईडला जे मार्किंग होते त्याच्यापेक्षा हे मोठी मार्किंग आहेत. आणि इथे शिवलिंग टाईप आपल्याला दिसते. कदाचित हे शिल्प असावं. प्रमोद दादा, प्रमोद दादा, शिल्प आहे. मार्किंग पाहायला भेटतात. इकडं गेला तर हे बघा इथे परत इथे सुद्धा मार्किंग दिसत आहेत. म्हणजे शिवलिंगच वाटतंय ते. पण आतापर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही लोक आले ते याला शिवलिंगच समजतात. म्हणजेच थोडक्यात कातशिल्पामधलं शिवलिंग समजतात लोक. इथे सुद्धा एक मार्किंग आहे. इथे जवळच पाण्याचा एक स्रोत आहे. धुताना दिसत आहेत. आणि आपल्याला या साईडला इकडे समोर जायचंय. पाळीव जनावर इथून दिसत आहेत. याचा अर्थ आपल्याला जायला सेफ आहे. काही प्रॉब्लेम नाही. कोकणात काय म्हणलास? पण झालं नाही एखाद्या ठिकाणी एखाद्या पठारावरती हां त्या स्पॉटला पण तसं एक काढलं जातं. त्याला सगळं हां का. आणि काय आलं? करूयात की. आता ही गुहा झाल्यावर आपलं सगळं आटपलं तर टाइम असला तर अजून एक लोणावळ्यातलं लोकेशन करूया काय. ड्यूक स्नोज वगैरे डायरेक्ट गाडी जाते ना वर. तेच की त्याचे डोंगराच्या बरोबर खाली आल्यासारखं तर वाटतंय. पण अजून थोडं पुढे जाऊयात. हा 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 तेच की. मला वाटतं ही समोर येत आहे कदाचित. आणि तिथे एक होल दिसतंय बघितलं का. ही झाड आहे का समोर? ते नाही, ही हिरवी झाडांची लाईन आहे का. इकडं स्टार्ट होते झाड. तिथे एक मध्ये होल दिसते आहे का. काय करते?
बसतो का इथं थोडा जरा पाणी पिऊ. नाही नाही माझी बॅग अडकली होती म्हणून थांबलो रे. आम्ही सध्या या ठिकाणी आहोत. तुम्ही ते बघू शकता. इथे प्राण्यांच्या पायांचे ठसे दिसत आहेत. म्हणजेच मला वाटतंय हरणांच्या पायाचे ठसे असावेत हे कदाचित. आणि ती जी गुहा आहे ती इथे समोर आहे. तर आता आम्ही ह्या साईडने गुहेकडे जायचं ठरवलंय, कारण इकडून एक पायवाट गेलेली दिसते. ही बघा, समोर आल्यानंतर इथे ही गुहा दिसते. आपल्याला तिथे जायचं आहे. हा मध्ये ते रॉकचा पोर्शन आहे. बॅग मध्ये अडकल माग फांदीत. हे जे मार्क दिसत आहेत, हे मार्कवरून सरळ सरळ कळते की पावसाळ्यात इथे धबधबा चालू होत असावा. आणि आम्ही आता लाकडं गोळा करायला चालू केले.
हा बरोबर आहे. बिन काय खाताच ढेकर आला. मी लाकडं देतो इथली खालची. ही समोर पण गुहाच आहे ना, ते छोटी 2 आहेत वाटतं. मला वाटतं ही मोठी वरची सगळ्यात मोठी असेल. एवढी गेली लय पण मोठी नाही वाटत. आले चल. झालं 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 सपला. काटे टाकतो. हा टाकतोय. पूर्ण होल्डरवरती नको टाकू, दगड निसटतोय. ओके, तुम्ही इकडं वरती जातो, मला ते टाक काटक्या परत. येतो मी हो पुढे. काय आलं? काय म्हणलास? होय. अशा रीतीने वरती पोचलोय आपण एकदाच. हा तेच की. कसं वाटतंय वरती येऊन? ॲक्च्युली ती खालची गुहा आहे ती मेन आहे. ती लहान आहे गुहा. इथे वरून पाणी टपकताना दिसते. याचा अर्थ पावसाळ्यामध्ये इथे 100% धबधबा सुरू होत असणार आहे. लाकडाच तुकडं करतो तो. तुकडे एवढं वास काय म्हणजे पूर्ण बारीक करायचं? नको नको, लांबडं ठेव. पण ती त्याला पेटायला तरी झालं पाहिजे ना. जरा हे घे स्वतः घे सगळा. बारक्या बारक्या काड्या घे वाढलेली. पाला वगैरे घे थोडा. हा घेतो की.
एवढं कशाला वाया घालवतोय? असू दे. असू दे, ठेव लागलीस त्याच्यावरती. मऊ वगैरे नाही नाही तो. नाही नाही. माझ्या तर लेस निघली होती माझी, एवढं टाईट बांधून सुद्धा. आता अजून पण आत गेलेत कुसं, पाक शूजच्या आत टोचायला लागले. आणि ती इथं नवीनच कुसं बघितली, अशी बघितल्यावर म्हणणार ते गोचड्या किंवा पिसवा नसतात का जनावरांच्या अंगावर, ते काय निघते तर लगेच हे असलं कुठलं निघत्यात. लय चिकाटते ती जोरात. हे काय इथं चिकटलेलं आहे, शूज मधनं निघत नव्हते. राहू दे आता. हे समोर इथे लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले दिसत आहेत. आणि इथे जर खाली बघितलं तर इथे आपल्याला जागोजागी असे कातळशिल्प पाहायला भेटतात, शिवलिंगासारखी बऱ्याच ठिकाणी आहेत. आता इथं स्थानिक लोकांनी शेणकुटं वगैरे लावल्या तिथे. हे बघा, इकडे एक शिल्प आहे, परत नंतर इकडे एक आहे, परत नंतर इथे आहे, परत इथे एक आहे, आणि अजून या पुढच्या साईडला इथे पण असे जवळपास बऱ्याच ठिकाणी. हे बघा, इथे एक शिल्प आहे,
बऱ्याच ठिकाणी अशी शिल्प दिसत आहेत. मी आता ह्याला शिवलिंगच म्हणेन, कारण शिवलिंगासारखाच स्ट्रक्चर आहे याचा. आणि आमचा ट्रेक हा इकडे होता, म्हणजेच 2 गुहा होत्या. एक गुहा इकडे गावाच्या एंट्रन्सला ह्या समोरच्या डोंगरात तिथे होती. ती म्हणजेच तिथं त्या गुहेपर्यंत जायला रस्ता सोपा आहे. ती गुहा मोठी आहे, पण इकडची जी गुहा आहे इथे बरोबर समोर तुम्हाला दिसत असेल एक गोल खड्डा असल्यासारखं, तिथं ती गुहा आहे. ती गुहा छोटी आहे, पण तिथंपर्यंत जायचा रस्ता खूप अवघड आहे. तिथे प्रॉपर सेटअप असणंच गरजेचं आहे. आम्ही आज सेटअप घेऊन आलेलो, त्यामुळे आम्ही इकडे गेलो. आणि आणि आत्ताच आम्ही रिटर्न खाली आलो आहे. आमच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही इकडे या रोडला इकडे लावलेल्या. आणि अशा रीतीने आमचा आजचा हा छोटासा ऑफबीट ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे. आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.